मराठवाड्यातील रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणजे ज्वारी. कधी काळी गरिबाची भाकरी म्हणून हिणवल्या गेलेल्या ज्वारीला मध्यंतरी सुगीचे दिवस आले होते. अगदी 6,000पर्यंत ज्वारीचे भाव पोचले होते. मधल्या काळात झालेला अवकाळी पाऊस व त्यामध्ये वाढलेला ज्वारीचा पेरा यामुळे ज्वारीची आवक प्रचंड वाढली आहे. याचा परिणाम ज्वारीच्या दरावर देखील होत आहे. यामुळे ज्वारीच्या दरामध्ये 2 ते 2,500 रुपयांची क्विंटल मागे घट झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य शेतकरी वर्गाला बसतोय. पाहुयात भविष्यातील काळामध्ये ज्वारी दराची स्थिती काय राहील आणि जालना मार्केटमध्ये सध्या ज्वारी दराची स्थिती काय आहे. माझं नाव संजय कानाडे, प्रसाद ट्रेडिंग कंपनी, आडत दुकान, जालना. सध्या जालना मोढ्यामध्ये ज्वारीची आवक 2,000 पासून तर 2,500 क्विंटलपर्यंत आहे आणि आवक चांगली असल्यामुळे ज्वारीला सहसा मागणी कमी होत आहे. त्याचं कारण असं आहे की चौकडं ज्वारीचं उत्पादन यंदा पेरा जास्त झाल्यामुळं सर्वसामान्य शेतकरी लोक मोंढ्यातून घेऊन जायचे, पण यंदा त्यांच्याच घरात ज्वारी आल्यामुळं त्या ज्वारीला मागणी घटली आहे. दुसरं कारण असं की पावसाळ्याच्या अगोदर ज्वारीचे बाजार होते 4,000 पासून तर 6,000. त्या आशाने शेतकऱ्यांनी ज्वारीचा पेरा जास्त केला आणि पेरा झाल्यामुळं मध्यंतरी पावसांना डिचू दिला, पण नंतर एक अवकाळी पाऊस पडल्यामुळं शाळू ज्वारीचे चांगले उगवण शक्ती आली आणि चांगले उत्पन्न झालं. त्यात ज्वारीला टपुऱ्या ज्वारीला मुंबई, पुणे, नाशिक ह्या ज्वारीला मागणी असल्यामुळे त्या टपुऱ्या ज्वारीचे भाव चांगले आहे. 4,000पर्यंत आहे. 3,500, 3,000 ते 4,000 विकते. पण ॲव्हरेज ज्वारीला सहसा गिराईकी कमी आहे. त्याचे बाजार आहे 2,000 पासून तर 2,500. त्याचं कारण असं आहे की मध्यंतरी पाऊस अवकाळी पडला आणि ज्वारीचा जो दर्जा होता तो घसरला, त्याच्यामुळे ते ज्वारीचे बाजार कमी झालेले आहे. भविष्यामध्ये तर पावसाळ्यामध्ये गुजरातकडून मागणी वाढते तर ॲव्हरेज ज्वारीचे बाजार वाढण्याची शक्यता आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज 2 ते 2,500 क्विंटल ज्वारीची आवक होते आहे. या ज्वारीला 2,000 पासून 3,500पर्यंतचा दर मिळतोय. हाच दर महिनाभरापूर्वी 4 ते 6,000च्या दरम्यान होता. मोंढ्यात वाढलेल्या ज्वारीच्या आवकेमुळे ज्वारीच्या दरावर दबाव येत असून ज्वारीच्या दर्जामध्ये देखील घसरण झाली आहे. ज्वारीची आवक वाढल्याने गिऱ्हाईकी कमी झाली असून बाहेर राज्यामधून मागणी देखील कमीच असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. भविष्यामध्ये गुजरातमधून ज्वारीची मागणी वाढल्यास दरामध्ये तेजी येऊ शकते अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. नारायण काळे, लोकल 18, जालना.